सर्वांना जय भीम. मी बौद्ध विवाह मेळावा 2026 या मेळाव्याचा मी चेअरमन या नात्यानं सर्व म्हणजे नांदेड जिल्ह्यातील व नांदेड बाहेरील जे कोणी म्हणजे गरजू दाम्पत्य असतील, त्यांचे पॅरेंट्स असतील, त्यांनी या बौद्ध विवाह मेळाव्याचा जास्तीत जास्त फायदा घेऊन समाजाला मदत करावी. एक हा म्हणजे उपक्रम म्हणजे जवळपास आम्ही गेल्या 3 वर्षापासून करत आहोत. हा 4था मेळावा आहे आणि ह्या मेळाव्याच्या माध्यमातून एक समाजामध्ये चांगल्या प्रकारचा मेसेज जाईल आणि गरजू यांच्यापासून फायदा घेऊन त्यांना म्हणजे त्यांच्या संसारामध्ये चांगलीच भरीव मदत होईल आणि एक प्रकारचं एक समाजाचं उत्थान पण होईल. एक आम्ही म्हणजे हे सगळं कार्यक्रम जो आहे, एक मला वाटतं की पेबॅक टू द सोसायटीच्या माध्यमातून हा प्रोग्राम कंडक्ट केला जातो. आणि या कार्यक्रमाला जे काही आयोजक आहे तिथले भरतकुमार कालिंदे, नंतर धनजकर, दगडगे साहेब आणि इथं TP वाघमारे, कांबळे साहेब यांनी सर्व आणि लेडीज म्हणजे सर्व बहिणी या सर्वांनी म्हणजे खूप म्हणजे मेहनत घेत आहेत आणि ह्याच्यामध्ये सर्व महिलांचा म्हणजे जो काही हिस्सा आहे तो म्हणजे सिंहाचा वाटा आहे त्यांचा. एवढ्या उन्हामध्ये तानामध्ये सुद्धा म्हणजे ते डोअर टू डोअर कॅम्पेनिंग करून हा मेळावा कसा सक्सेसफुल करता येईल त्याच्या पाठीमागे सर्व टीम लागलेली आहे. आणि मला वाटतं की तुम्ही सुद्धा आम्हाला मदत करावी, जेणेकरून तुमच्याकडे जे कोणी गरजू येतील त्यांना या मेळाव्यासाठी प्रवृत्त करून आम्हाला जास्तीत जास्त एक सहकार्याची भावना व्यक्त करतो. मी इंजिनियर भरतकुमार कानिंदे या समितीचा, मी संयोजन समितीचा संयोजक आहे. माझ्यासोबत आदरणीय भीमरावजी धनजकर सुद्धा दुसरे संयोजक आहेत आणि आमच्या समितीचे सचिव आदरणीय RV माधळे साहेब आहेत. आमच्या समितीचे उपाध्यक्ष आदरणीय PI धवडगे साहेब आहेत आणि आमच्या समितीमध्ये श्रीयुत TP वाघमारे सर आहेत, RC कांबळे आहेत, महिला आहेत, पाटील मॅडम आहेत, भरणे मॅडम आहेत, कुसुमताई धोटे आहेत आणि त्यांचा सर्वच महिला याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतात. आणि हे आमचं 4थं वर्ष आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही आतापर्यंत 3 विवाह मेळावे केले. गेल्या वर्षी 21 होते, त्याच्या दुसऱ्या वर्षी 27 होते आणि गेल्या वर्षी 31 होते. तर सदरील हा कार्यक्रम आपण आपल्यामधील जे गरजू लोक आहेत त्यांचा खर्च टाळण्यासाठी हा आपण विवाह मेळावा आयोजित करतो आणि त्यांना समाजाच्या माध्यमातून समाजामध्ये जे काही कर्तृत्ववान लोक आहेत किंवा जे काही देण्यासारखी लोक आहेत, पेबॅक टू सोसायटी समाजासाठी काही करणारी लोक आहेत, त्या सर्वांना एकत्र करून आम्ही हे एक संयोजन समिती बनवलेली आहे. आम्ही हा जो निधी आहे तो निधी आम्ही समाजामधूनच जमवतो. त्याच्यामध्ये आमच्या महिला मंडळ अग्रेसर असते, आमचे काही मित्रमंडळी असतात आणि हे संयोजन समितीतली लोक पण आम्हाला मदत करतात आणि समाजातली पण जी दानदाते आहेत, ती दान करणारी माणसं, ती दानदाते सुद्धा आम्हाला मदत करतात. आणि गेल्या 3 वर्षापासून जवळजवळ 6 ते 7 हजार लोक जमतात. त्याच्यामध्ये या जोडप्यामध्ये त्यांच्या एका जोडप्याचे जवळजवळ 200 लोक येतात. तर चांदोजी मंगल कार्यालय हे नांदेडमधील सर्वात मोठं मंगल कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व व्यवस्था करतो. जी काही बाहेरगावून जी पहिल्या दिवशी जी वराडी मंडळी येतात तर त्या वराडी मंडळींना आम्ही तिथं राहण्याची व्यवस्था करतो आणि ही जवळजवळ आपल्या परिसरातलीच असल्यामुळं फार कमी लोक, एक 10-15 जोडपे तिथं मुक्कामाला येतात आणि आम्ही सर्व सोयी सुविधा त्यांना पुरवतो. आणि आम्ही वरासाठी 4,000 रुपये फीस आणि वधूसाठी 3,000 रुपये फीस ठेवलेली आहे. आणि त्यांना आम्ही याच्यामध्ये कपडे रूपी भेट देतो. त्यांना एक गळ्यामधला दागिना देतो की जो चांदीचा असतो आणि सर्व वधूवरांना तो सारखा राहावा म्हणून आम्ही त्यांना सारखे कपडे आणि तो दागिना सुद्धा देतो. आणि काही संस्था जर आमच्याकडे येत असतात किंवा आमच्याकडून आम्ही त्यांना कुकर देतो, मागे 1 दोघांनी दिलेले आहेत, तशाही काही जर कोणी आम्हाला भेटतात दाते तर तेच भेटले तर ते आम्ही त्यांच्या सुपूर्द करतो. आणि समाज कल्याणकडून जो निधी उपलब्ध होतो किंवा निधी जो भेटतो तोही निधीचा पाठपुरावा करून आम्ही त्यांना निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याच जणांना निधी भेटलेला आहे. त्याच्यात आमचा मेन उद्देश तोच आहे की काही हातावरची पोटं असलेली माणसं आहेत की जे चांगल्या प्रकारे विवाह करू शकत नाहीत. मग आम्ही हे समाजामधली जी होतकरू किंवा दानदाते आहोत की आपल्या गरीबातले गरीब
किंवा गरजूतल्या गरजू माणसाचं सुद्धा लग्न थाटामाटात झालं पाहिजे आणि त्यांना आर्थिक भार झाला नाही पाहिजे. त्यांचं लग्न हे इझिली म्हणजे सोप्या स्वरूपात आणि साध्या स्वरूपात आणि कमी खर्चामध्ये झालं पाहिजे, अशी एक आमची मुख्य भूमिका आहे. आमची तर अपेक्षा आहे की 45 तरी जोडपे यावर्षी येतील, कारण बरेच जण आमच्या संपर्कात आहेत. तर निश्चितच 45 ते 50 जोडपे यावर्षी येतील. संपर्क कार्यालयाचा पत्ता चैतन्यनगर शिव मंदिराच्या बाजूला कॅनल रोड, साईबाबा मंदिराच्या विरुद्ध साईडला जिजाऊ कॉम्प्लेक्स, इथे हा पत्ता, इथं आमचं कार्यालय आहे. आणि आमची आम्ही जागोजाग होर्डिंग सुद्धा लावलेले आहेत. आम्ही तिथं नंबर सुद्धा आमचे डिस्प्ले केलेले आहेत. तर तिथं संपर्क साधल्यानंतर आमची जी टीम आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांचं रजिस्ट्रेशन करते. ज्या काही बाबी लागतात समाज कल्याणचं अनुदान घेण्यासाठी त्याचे आम्ही त्यांना फॉर्म देतो. आणि याच्यामध्ये आमची एक अट आहे की नवरी ही 18 वर्षाच्या वर पाहिजे आणि नवरदेव हा 21 वर्षाच्या वर पाहिजे. त्याच्याकडून आम्ही सर्व कागदाची पूर्तता करून घेतो. दानशूर व्यक्ती आहेत त्यांना काय आव्हान असणार आहे? दानशूर व्यक्तींना आम्ही असं आवाहन करतो की सदरील हा उपक्रम हा दानदात्याच्या किंवा दानशूर लोकांच्याच माध्यमातून होतो आणि हा खर्च जवळजवळ 7 ते 8 लाखापर्यंत खर्च जातो. आणि दानदात्यांना अशी विनंती करतो की आपला एक छोटा का खारीचा का वाटा असे ना, की आपण याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि एक सामाजिक जे उपक्रम आहे त्या सामाजिक उपक्रमाला आपण मदत करावी. मी भगवान दबडगे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक. दिनांक 5 जून 2026 रोजी होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमाचा उपाध्यक्ष म्हणून मला नेमण्यात आलेला आहे. हे विवाह सोहळा जो आहे तो समाजातील गरजू लोकांनी या ठिकाणी एकत्र येऊन समाजातील जे लोक आहेत बुद्धिजीवी अशा लोकांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. त्यासाठी सर्व गरजू लोकांनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन आपली आर्थिक उन्नती, जे आर्थिक खर्च जो होणारा असतो लग्नावर, तो खर्च वाचून जोडप्याच्या भविष्यासाठी त्या खर्चाचा आपण सर्वांनी उपयोग करावा, असे या उद्देशानं हा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यासाठी सर्व जोडप्यांनी याचा लाभ घ्यावा आणि समाजातील सर्व गरजूंनी यामध्ये सहभाग नोंदवा. पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने मागील 3 वर्षापासून नांदेड येथे बौद्ध विवाह मेळावा आम्ही घेत असतो. प्रत्येक वर्षी एक वर्षी महिला आणि एक वर्षी पुरुष असं या विवाह मेळाव्याचे अध्यक्षस्थान दिलेले असते. गेल्या वर्षी या मेळाव्याचे अध्यक्षस्थान महिलाकडे होते. त्यावेळी मी या मेळाव्याचे अध्यक्ष होते. माझ्या सहकारी कुसुम धोटे, रमाबाई पाटील आणि पुष्पाबाई भरणे ह्या सगळ्या जणी होत्या. गेल्या वर्षी पूर्ण जबाबदारी आमच्या महिलावर होती. त्यामध्ये आमच्या सगळी टीम पूर्ण नांदेड नगरात फिरून 29 जोडपे विवाहबद्ध करून दिली. त्यामध्ये आम्ही त्या जोडप्यांना पांढरा शुभ्र साडी, ड्रेस, चांदीचे जोडवे, चेन वगैरे दिलेले आहेत. पण यावर्षी महागाईमुळे आम्ही फक्त एक चक्र आणि पांढरा शुभ्र ड्रेस देणार आहोत. आणि पुरुष मंडळी आणि महिला मंडळ यावर्षी पूर्ण नांदेड शहर सोडून आजूबाजूच्या खेड्यापाड्याने सुद्धा जाऊन प्रसार करत आहेत. आणि समाजातील विविध स्तरातील, विविध जातीतील जोडपे आम्हाला मिळत आहेत. आणि यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा जास्त जोडपे होतील अशी तयारी आमची सगळ्यांची चालू आहे.